विद्यार्थी मित्रांनो, सगळीकडे गडबड सुरू आहे की स्कोर किती आला, पर्सेंटाइल किती होईल, कॉलेज लिस्ट कशी बनवायची, की कोणतं कॉलेज बेस्ट ठरेल माझ्यासाठी, ब्रांच कशी सिलेक्ट करू. पण या गडबडीत हजारो मुलं अशी आहेत की ज्यांनी इम्प्रुव्हमेंटचा फॉर्म भरलाय आणि 15 का 16 जून मध्येच ती एक्झाम स्टार्ट होते. बरोबर आहे. 2 आठवड्यातच एक्झाम स्टार्ट होणार आहे. मग अशा वेळेस या मुलांकडं माझं बिलकुल दुर्लक्ष नाही, तुमच्याकडे लक्षात घ्या. मी तुमच्यासाठी प्रत्येक दिवशी असणार आहे, लक्षात घ्या. इम्प्रुव्हमेंटसाठी स्ट्रॅटेजी आज मी प्रोव्हाइड करणार आहे. आणि प्लीज बाळांनो, मी म्हणेल ते फॉलो करा. डोळे मिटून माझ्यावर विश्वास ठेवा. चांगला स्कोर येणार आहे तुमचा. बर, काही इम्प्रुव्हमेंट एक्झाम का हवी आहे? 60% क्रायटेरिया, ग्रुपचा क्रायटेरिया फुलफिल होत नसेल म्हणून इम्प्रुव्हमेंट एक्झाम. बरं, त्यात बरीचशी मुलं अशी आहेत की एक आशा आहे की सर ग्रुप क्रायटेरिया क्लिअर नाही झाला, ग्रुपिंग. ओके, शॉकिंगली का नाही ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर झाला, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, लक्ष द्या. मग हे जे दिसतंय ना तुम्हाला, ही फोटो कॉपीतला एक छोटासा पार्ट आहे. ही फोटो कॉपी काय, तुम्ही जो पेपर अटेम्प्ट केला ना बोर्डचा, त्याच्यात त्याची झेरॉक्स तुम्हाला जी घरी मिळते त्याची ती पीडीएफ आहे. त्या मुलाला फक्त 7 मार्क मिळाले. 70 पैकी आउट ऑफ 70 फक्त 7च मार्क मिळालेले आहेत. 7 मार्क मिळालेत, फक्त 7. बर, मग त्या 7 पैकी 6 मार्क तर एमसीक्यू मध्ये आलेले आहेत. 6 मार्क कशामध्ये आलेत? एमसीक्यू. पडलेत 7 मार्क. त्यापैकी 6 मार्क तर एमसीक्यू मध्ये आहेत आणि बाकी अख्ख्या पेपर मध्ये 1 मार्क मिळालाय. फक्त 1 मार्क. एवढा पेपर अवघड होता? नाही. बर, याचं जे पर्सेंटेज आहे या स्टुडंटचं, आहे एखादी मुलगी म्हणूया आपण, तिनं मला तिचं पाठवलं होतं पीडीएफ. तिचं ना अतिशय 10-12 मार्कासाठी 60%चा क्रायटेरिया फुलफिल होत नाही. तसं ती इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी इलिजिबल आहे, पण ते 60%चा क्रायटेरिया तिला पास करायचं आहे. 10-12 मार्क इथंच कव्हर झाले असते का? अरे असते ना झाले. बर, जो अवघड पेपर होता त्यात काय आलं होतं सांगतो. डिफाईन सेकंड पेंडुलम. चेक करा पेपर, प्रश्न 1 मार्काला आलाय. दुसरं, मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन वगैरे पण आली होती. अजून हार्मोनिक्स ओव्हरटोन मधला डिफरन्स आला होता. अजून थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल, केमिकल इक्विलिब्रियम डेफिनेशन्स आल्या होत्या. लॉज आलेले होते. मग का नाही केलं? करायला पाहिजे होतं. मग इथं सगळ्यात इम्पॉर्टंट, चला आपण सुरुवात करूया फिजिक्स पासून. ओके, फिजिक्स मध्ये सर काय केलं पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो. डी डी आणि डी म्हणूया आपण. डेफिनेशन, डायग्राम आणि डिस्टिंग्विश. आणि ह्याच्यात पण सांगतो, ओनली BYQs जे परीक्षेत आतापर्यंत आले तेच करा. बोर्डचे जुने पेपर काढून बघा. थर्मल, मेकॅनिकल, केमिकल, इक्विलिब्रियम 3-4 वेळा रिपीट झालाय. आला की प्रश्न परीक्षेत. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स 3-4 वेळा रिपीट झालाय. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम रिपीट झालंय. हो, आता इथं मी तुम्हाला सांगतो, लॉज करत असताना तुम्हाला चॅनलची प्लेलिस्ट फॉलो करायची आहे. तुम्हाला आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे, ती फॉलो करायची आहे. सगळे लॉ विथ डिटेल एक्सप्लेनेशन दिलंय तुम्हाला. मग एवढं केलं की सर आम्हाला किती मार्क्स मिळतील? अरे 30+ मिळणार. हो, आता एक काम करूया. आपण निवांत डिटेल डिस्कशन करायचंय बरं का, डिटेल डिस्कशन करायचंय. मी आता काय करतो माहितीये का, मी जरा डाउनलोड्स मध्ये की ना, ऍक्च्युली मला एखादा फिजिक्सचा पेपर मिळतोय का बघतो बरं का मी, आणि करूया डिस्कशन बरं का आपण. फिजिक्स, ओके, PAPER पेपर. ओके, फिजिक्स बोर्ड क्वेश्चन पेपर इथं काय दिसतोय मला, जुलैचा पण पेपर दिसतोय, मी जुलैचा क्लिक करतो. ओके, अरे वा, टार्गेट पब्लिकेशनचा आहे. हरकत नाही बरं का, आपण ओळीनं पेपर बघूया. मी सेक्शन डी कडे नेणार आहे पहिला तुम्हाला. ओके, सेक्शन डी. तर त्यांनी सेक्शन डी मध्ये काय म्हणलंय, पहिलं आणि सेकंड पोस्टुलेट लिहायला लावलंय. बोर्स पोस्टुलेट सोपं आहे. क्रिचॉफ लॉचं स्टेटमेंट लिहिलंय. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? डेफिनेशन आहे, डेफिनेशन आहे, लक्षात घ्या, डेफिनेशन. डिफाईन अल्फा आणि बीटा सेमी कंडक्टर मधल्या डेफिनेशन आहेत. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स 3-3 मार्काला. 3, 2, 5 खालचे 6-7 मार्काला डेफिनेशन. लॉज, त्याच्यानंतर झेरॉथ लॉ. अरे झेरॉथ लॉ सगळ्यात सोपा आहे, थर्मल इक्विलिब्रियम रिलेटेड आहे म्हणूया आपण. ओके, व्हॉट इज द डायरोमॅटिक रेशो? परत डेफिनेशन. ड्रॉ अ डायग्राम ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. डिफाईन व्हॉट इज कॅपिलॅरिटी? डेफिनेशन आहे. युजेस ऑफ कॅपिलॅरिटी. अरे मी काय म्हणतो, व्हॉट इज परफेक्टली फ्लॅट बॉडी? डेफिनेशन. व्हॉट इज द शंट? डेफिनेशन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. झालं समाधान? नाही झालं समाधान अजून? ओके, हा जुलैचा पेपर बघितला आपण. आता 2023 चा पेपर बघूया आपण.
ओके, हे पण चला टार्गेटच आहे. डी पासूनच सुरुवात करूया. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? आत्ताच होता क्वेश्चन, रिपीट झाला. डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस, adiabatic प्रोसेस. ओके. डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. फ्रेझनेल फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन, डिस्टिंग्विश सारखा पॉईंट आहे तो. आइन्स्टाईन फोटोलिटिक इक्वेशन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो परफेक्टली ब्लॅक बॉडीचे डायग्रामच काढायचे इथं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मी सांगतो डिफाईन इंडक्टिव्ह, तोच प्रश्न, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. अरे डिफाईन काय, रो मॅग्नेटिक रेशो. सेम पेपर ओपन केला का आपण? नाही रे, हा 22 आहे आणि हा 23 पेपर आहे. हा 23 आहे ना पेपर, 23 आहे आणि हा 22. आलं का रिपीट? होतंय ना रिपीट? सगळं सांगा बघू. मग डेफिनेशन्स ऑलमोस्ट 10 मार्काला, डायग्राम 2 मार्काला, डिस्टिंग्विश 2 मार्काला, लॉज 10 मार्काला, इथंच 20-30 मार्क झाले. आणि अजून मी तुम्हाला सांगतो, असलं काय सापडलं, एक्सप्लेन द टर्म, तर बिनधास्त करा. सर नोट्स पाठवा. इथं नोट्स देणार आहे, लक्ष द्या. नोट्स आहेत इथं. वाय लर्न ऍप्लिकेशन. वाय लर्न ऍप्लिकेशन हे आपल्या नोट्स आहे, ते लक्षात घ्या. आता करायचं काय माहितीये का? सगळ्या डेफिनेशन परीक्षेत आलेल्या परफेक्ट करायचे, एक बी मिस करू नका. थर्मोपासून सुरुवात करा. तिथल्या डेफिनेशन रिपीट होतात बरं का. खूप आहेत थर्मोमध्ये डेफिनेशन. आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह. हे तर केमिस्ट्रीमध्ये आहे, करा ना मग. केमिस्ट्रीमध्ये पण होतेच ना, ते लक्षात घ्या. थर्मल, केमिकल, मेकॅनिकल, इक्विलिब्रियम. मग केमिस्ट्रीमध्ये गेला तर ना, तिथं सुद्धा डेफिनेशन्स आहेत. मग चला, फिजिक्सची स्ट्रॅटेजी फिक्स झाली आता. करायला पाहिजे तुम्हाला. वायलन वरती डेफिनेशन्स आहेत, तुम्ही करा. पण त्याचबरोबर आयएमपी क्वेश्चन्स म्हणून आपल्या सिरीज गेल्या 3-4 वर्षापासून युट्यूबवर आहेत. रोटेशनल डायनामिक्स आयएमपी क्वेश्चन सर्च करा, करा. पण मी काय म्हणतो ऐका, आता बास, आता 15 दिवस उरलेत ना, पहिल्यांदा डेफिनेशन सुरुवात करा. आहेत तेवढ्या डेफिनेशन करा, 100 पेक्षा कमी आहेत. 10 मार्क फिक्स होणार आहेत. नंतर डायग्राम खूपच कमी आहेत. डिस्टिंग्विश खूप कमी आहेत, खूप कमी आहेत. बट डिस्टिंग्विश. आता एक काम करूया, मी आता थोडंसं बरं का, थोडंसं YouTubeकडे जाऊया आणि YouTubeवर आपल्या चॅनलवर जाऊया. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मी माझ्या चॅनलवर काय करतोय, सह्याद्री ट्युटोरियल सर्च करूया. ओके. त्याचबरोबर टेक एस्पायर चॅनल पण फॉलो करा बरं का रे बाळांनो. आता या सह्याद्री ट्युटोरियल्स या आपल्या चॅनलवरती, ओके, मला व्हिडिओज मध्ये जायचं आहे, पण मला मनीष, सॉरी हा, मला इथं सर्च करायचं आहे, लक्षात घ्या. मला सर्च करताना बहुतेक ना इथं सर्च करावं लागेल. सह्याद्री ऑल डिस्टिंग्विश, ओके, डिस्टिंग्विश, ओके. आणि फिजिक्स लिहिलं पाहिजे. ऑल डिस्टिंग्विश आणि फिजिक्स, ओके, हे सर्च करूया आपण. मी तुम्हाला सांगतो, सर्च केल्यानंतर व्हिडिओ येतो का? ऑल इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश, ऑल हे आहेच बरं का, ऑल इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश विथ सोल्युशन आहे बाळांनो, करा ना. मग आपल्या चॅनलच्या जेव्हा प्लेलिस्टवर जाल तुम्ही, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाल, तेव्हा तुम्हाला तिथं लॉ पण आहेत ना. मग एका दिवसात फिनिश करा ना उद्या. तुमचं 30-35 मार्काची तयारी होईल. माझ्याकडे एक स्टुडंट आलाय, 35 फिजिक्स मध्ये मार्क आहेत आउट ऑफ 100. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, 5-6 मार्कच पडलेत बोर्डला. पुण्याला होता, ओके, कुठलं तरी ऑफलाईन अकॅडमीमध्ये होता, जेईची प्रिपरेशन करत होता. 10वीला 89% मार्क आहेत आणि 12वीत बोर्डला एवढेच पडलेत. का केलंच नाही ना फिजिक्स. पण मी सांगतो, काल एका दिवसात मी जेव्हा डेफिनेशन डिस्ट्रीब्युशन एक लेक्चर घेतलं त्याचं, आणि मग आपण पेपरमध्ये काय आलं बघूया आपण. तर 10-15 मार्काचे प्रश्न इझिली आले होते. मग तुम्ही एमसीक्यू फक्त 5 मार्क पाडले रे. आपण मगाशी स्कोर काउंट केला ना, त्यात एमसीक्यू नव्हते रे. एमसीक्यू नव्हते. एमसीक्यू सोडून आपण बाकीचे प्रश्न बघितले होते. त्याच्यामुळं आता फिजिक्सची काळजी मिटले. केमिस्ट्रीला सेम टेक्निक वापरायचे. पण इथं मी 4 वेळा डी लिहिलंय. मगाशी मी 3 वेळा लिहितो डी. होय, डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश. मग डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिवेशन्स करायचे. फिजिक्स मधले डेरिवेशन्स करू नका. वेळ कमी आहे. तुम्ही केमिस्ट्री मधले डेरिवेशन्स करा. 10च आहेत फक्त, 10च आहेत. पण सगळ्यात महत्वाचं डायग्राम. एक चॅलेंज देतो तुम्हाला. आतापर्यंत 9 पेपर झालेत ना? 9 नाही, 8 पेपर झाले असतील कदाचित. 8 का 9 झाले असतील बोर्ड पेपर. ते बघायचे आणि डायग्राम जे येणार आहेत ते फक्त आणि फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले डायग्राम येतात. ड्राय सेल, H2O2 फ्युअल सेल, लीड अक्युमुलेटर आणि चौथी डायग्राम कुठली? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. या 4 डायग्राम तुम्हाला करायच्या आहेत, लक्षात घ्या. कुठल्याही पेपरमध्ये काढा, या 4 मधून डायग्राम येते आली तर. करूया ना मग 4 डायग्राम. डेफिनेशन सांगतो. गेल्या वर्षी ना पेपरच्या अगोदर मी काय बोललो होतो माहितीये का? पहिला टॉपिक आहे सॉलिड स्टेट आणि शेवटचा टॉपिक आहे कुठला माहितीये का? ग्रीन केमिस्ट्री. मी व्हिडिओ सारखं बोलायचो. आयसोमॉर्फिझम पासून ग्रीन केमिस्ट्री पर्यंत सगळ्या डेफिनेशन्स करायच्या. तुम्ही पेपर काढून बघा केमिस्ट्रीचा 2026चा. आयसोमॉर्फिझम पण विचारलंय, ग्रीन केमिस्ट्री सुद्धा विचारलंय. माझ्या ऑफलाईन बॅच मध्ये तर मी ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन त्यांच्याकडून किती वेळा लिहून घेतली होती.
बघा, पेपर नव्हता फोडला मी बरं का, लक्षात घ्या. आजकाल तसलं भरपूर चाललंय, लक्षात घ्या. पेपर फोडाफोडी नाहीये, हे अनालिसिस आहे रे. मगाशी मी काय बोललो तुम्हाला? डेफिनेशन करायचं सगळ्या करायच्या, त्यातले कुठलं तरी येणार. तुम्हाला काय पाहिजे माहितीये का? हे पेपर फोडाफोडीतलं मी तुम्हाला सांगतो ना, पोरांना ना नाही तेच प्रश्न पाहिजेत. अरे 4 डायग्राम करा ना. नाही, नाही सर, येणारे कुठली ती फोडा ना पेपर. आणि सर पण आजकाल पेपर फोडतात, लक्षात घ्या. हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट घ्या बरं का. तो विषय जरा बाजूला ठेवूया आपण. केमिस्ट्रीमध्ये हे आहे. हे करत असताना तुमच्या लक्षात आलं का? ऑर्गॅनिक मी कुठंच घेतलं नाही. न्यूमेरिकल्स मी कुठंच घेतलं नाहीत. तुम्ही फक्त डेफिनेशन, डायग्राम, डिस्ट्रिब्युशन, डेरिव्हेशन्स करा. ओके. पण केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक ना बोर्डला थोडं टफ जातंय. ओके, मान्य केलं पाहिजे. जातंय. मग तुम्ही त्यात काय केलं पाहिजे? सांगतो. SN1, SN2 डिस्टिंग्विश होय. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ओके. काय टिपिकल नेम रिएक्शन जमतात का बघा. पण हे एवढं तर परफेक्ट करा. इथे तुमचा चांगला स्कोर होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, केमिस्ट्री या सब्जेक्टला ओके, तसं ग्रुपिंगसाठी और बाकीचे सब्जेक्ट असतात बरं का, लक्षात घ्या. आता एक महत्वाचा विषय काय बघा, तुम्ही आता इम्प्रुव्हमेंटसाठी करताय, तर तुम्ही CS असेल तुमचा किंवा आयटी जिओग्राफी असेल, आयटी अँड जिओग्राफी असेल किंवा आणखी कुठले असतील सांगा, टेक्निकलचे सब्जेक्ट असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा आणखीन काही सब्जेक्ट असतील, तर ह्यातला स्कोर परफेक्ट करा. इंग्लिशमध्ये स्कोर वाढवा. त्या विषयाचा अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. बरं, सगळं ठीक आहे सर. आता मी तुम्हाला सांगतो, मॅथ्सच्या बाबतीत बरं का, मला माझ्या चॅनलवर परत जायचंय बरं का. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, मला माझं चॅनल परत ओपन करायचंय. आता प्लेलिस्टमध्ये जायचंय मला आणि प्लेलिस्टमध्ये मी शोधतोय तुमच्यासाठी बरं का, लक्षात घ्या. प्लेलिस्टमध्ये काय दिसतंय? वे ऑफ टेक्स 3D हे सगळं आपण सीड जॉस घेतलं होतं बरं का. इम्पॉर्टंट फॉर्म्युला इन केमिस्ट्री. ओके. मी जरा शोधतोय बरं का तुमच्यासाठी. एक मॅडम प्लेलिस्ट आहे बरं का. स्पेशल टाइप्स इन मॅथ्स. ओके. मॅथमॅटिक्स PYQ सीरीज, डिफरन्सिएशन, नेम रिएक्शन. म्हणजे मला नसेल तर तो व्हिडिओ तुम्हाला शोधून तर काय होईना मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन बरं का. म्हणजे माझं काय म्हणणं आहे का, मॅथ्स टू 1 वीक प्लॅन पार्ट 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युला, ब्लू प्रिंट ऑफ मॅथ्स पेपर. मी तुम्हाला सांगतो, हा माझा फेवरेट आहे, लक्षात घ्या. म्हणजे मॅथ्सच्या पेपरमध्ये काय येणार आहे? एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स, प्रोबॅबिलिटी इन बायनोमियल. अरे अख्खा कुठलाही चॅलेंज आहे, कुठलाही पेपर काढा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स येणार 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 आणि आलेला आहे. 2026 ला पण आलं होतं. अजून थेरम येतात. आणि आता ऍक्च्युली हे जे आहेत ना, ब्लू प्रिंट म्हणलंय ना मी, आता इथं व्हिडिओ प्ले नाही करायचं मला. 8 मिनिटं असे छोटे 10-12 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, लक्षात घ्या. मॅथ्स पेपर लीकड म्हणजे आम्ही पण तसं एक व्हिडिओ टायटल टाकलं होतं, लक्षात घ्या. कारण काय होतं माहितीये का, मुलांचा जरा वेगळाच प्रकार आहे बरं का. मुलांना सगळ्या गोष्टी पाहिजेत आरामात. इथं मी या व्हिडिओत काय प्रोव्हाइड केलं, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, सगळ्याच गोष्टी मी इथे सांगितलेल्या आहेत. कुठले क्वेश्चन येतात, सेक्शन डी मध्ये कुठले प्रश्न फिक्स आहेत, हे सगळं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे, लक्षात घ्या. मग आता बाळांनो, इम्प्रुव्हमेंट एक्झाम मध्ये खरोखर इम्प्रुव्हमेंट करायची आहे ना, ब्लू प्रिंट फॉलो करा. आपले लॉज करा. केमिस्ट्रीमध्ये सगळ्या डेफिनेशनचे पार्ट्स मी दिलेत. आपलं चॅनल फॉलो करा. ओके. हे जे आलेत ना माझे रिपीटर मुलं, त्यांचे पालक त्यांना घेऊन आलेत. मला ऍक्सिडेंटली तुमचा व्हिडिओ मिळाला. मला आवडलं तुमचं शिकवणं. मग मुलाला घेऊन माझ्याकडे आलेत. मुलाला विचारलं, "अरे तू YouTubeवर?" मी YouTubeवर मला फॉलोच केलं नव्हतं. YouTubeवर इतके बेस्ट कंटेंट येणारे, माझ्यापेक्षा बेस्ट कंटेंट देणारे शिक्षक आहेत. मुलांना माहितीच नाहीये. मग इथं कुठेतरी जागृती व्हायला पाहिजे. ते काम तुम्ही करा. तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना हेल्प करा. माहिती सांगा. YouTubeवर भरपूर चांगले चॅनल्स आहेत. YouTubeमुळे रिझल्ट मिळतोय. लास्ट मिनिटला सगळेच फिरून YouTubeवर येतायत. पण वेळीच सुरुवातीपासून केलं तर छान अभ्यास होईल. म्हणजे 15 दिवस आहेत. पहिल्या 5 दिवसात हे सगळं कंप्लीट करायचंय. 24 तास अभ्यास करायचा, लक्षात घ्या. आणि याच्याशिवाय ऑप्शन नाहीये. IPL मध्ये वेळ वाया घालवला, संपलंय IPL. संपलंय आता. आता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.